हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता चुरस पाहायला मिळणार आहे। कारण एका बाजूला हातकणंगले मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र आता आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे। का निर्णय घेतला आणि का उमेदवारी भरावीशी आहे? मी स्वतः उमेदवारी भरायचा निर्णय घेतलेला माझ्या सगळ्या सहकार्याने तरारणे पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी महिला आघाडीने सगळ्यांनी जनता जनार्दनांचा सूर घेतला। उद्याच्या लोकसभेमध्ये 100% निवडून आपल्या भागात कोण जाणार आहे ते मोदीसाठी मतदान करतील। पण त्यात सगळ्यात माझं नाव पुढे आलं। मग यांची कुजबूज चालू झाली, राहुल राहणार म्हणून चर्चा चालू होती। त्याच्यासाठी मी प्रयत्न केले होते राहुलने राहावं आणि त्यांना पक्षाला उमेदवारी द्यावी, पण ते नाही घडलं, थांबलो होतो आम्ही। पण आता अलीकडच्या काळामध्ये परत एकदा लोकांचा लोकाग्रह वाढला, रोजच्या रोज चित्र स्पष्ट व्हायला लागलं आणि त्यातनं मोदींच्यासाठी मतदान पाहिजे असेल, एक मत वाढवायचं असेल हातकणंगले लोकसभेत तर प्रकाश आवाडेच राहायला पाहिजेत असं चित्र सगळ्यांनी सांगितलं। आमच्या महिलांची टीम आहे, जवळपास 1500-1600 महिला अतिशय ऍक्टिव्ह महिला फील्डवर काम करतायत। त्या घराघरात जाऊन त्यांनी सगळ्यांची चर्चा केली, त्या सगळ्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे प्रकाशाने काम केलं, महिलांना गारमेंट उद्योगात आणलं, जवळजवळ 16-17 हजार महिला गारमेंट उद्योगात काम करतात। इचलकरंजीत मागेल त्याला काम मिळतं। आमच्या मतदारसंघातला एक सुद्धा माणूस गाव सोडून बाहेर गावी नोकरीला जात नाही, उलट देशातल्या सगळ्या राज्यातले लोक इचलकरंजीला पोट भरायला येतात, उद्योग व्यवसायासाठी येतात। हे चित्र माझ्या गावाचं आहे, त्यामुळे सगळेजण म्हणाले अण्णा तुम्हीच उभा राहा, आपापबद्दल सगळे म्हणून माझं कुणाशी वादळ नाही, धैर्यशील मानेंशी नाही, राजू शेट्टींचे नाही, सत्यजित पाटलांचे नाही, DC पाटलांचे नाही आणि कोण म्हटलं तर त्यांचे। माझं काम नरेंद्र मोदीजी पंतप्रधान तिसऱ्यांदा व्हायला पाहिजे, यासाठी आपण काय करायला पाहिजे हे ठरवायचं माझं काम। आणि ते आता आमच्या सगळ्या सहकार्याने सगळे विचार करून निर्णय घेतला की प्रकाश आवाडेनेच निवडणूक लढवायला पाहिजे। 100% आपण जिंकतोय आणि मोदींचं एक मत वाढतं। विद्यमान खासदार माने सुद्धा म्हणतात की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, तुम्ही सुद्धा म्हणतात मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, मतदारांनी कुणाला मतदान करायचं? मतदारांनी ठरवायचं। मतदार इतका हुशार आहे, मतदान करत असताना कुठला उमेदवार निवडून येणार आहे त्याला मतदान करतो। आपलं मत बाद करून कुणाला मतदान करण्यात कुठल्याही मतदाराला आनंद नसतो। त्यामुळे निवडून येणाऱ्या कॅन्डिडेटला मतदान 100% लोक करणार आहेत आणि तो निवडून येणारा कॅन्डिडेट प्रकाश आवाडे। खरं तर तुमची उमेदवारी जी आहे ती कारखानदारांनी पुरस्कृत उमेदवारी दिली अशा पद्धतीची देखील चर्चा आहे। हा कारखानदार आंदोलन शेतकरी हा लई वेगळा विषय आहे। माझ्या इथं कारखानदारी आहे यंत्र बघायची, त्यात कोण कोण किती कुणाचं योगदान आहे सांगा। वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत नसतो का लांबडं बोलण्यात अर्थ नाही। मी कुणावर टीका करणार नाही, कुणावर काय तर प्रकरणात घेऊन त्यांच्याशी बोलणार नाही। माझं अतिशय क्लिअर स्पष्ट मत आहे की डेव्हलपमेंट ह्या एकाच विषयावर मी इलेक्शन लढणार नाही आणि डेव्हलपमेंट माझी कशी बी केलोय माझ्या मतदारसंघात, ह्या मतदारसंघातल्या जनता जनार्दनाने येऊन डोळ्यानं बघावं आणि तसं जर त्यांच्या मतदारसंघात पाहिजे असेल तर मला निवडून द्यावं हे अपील करणार आहे। तुम्ही ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढणार की मोदींच्या नावानं? मोदींना पंतप्रधान करायसाठी लढणार आणि त्याच्याबरोबर त्यांचा मतदारसंघ डेव्हलप करायची जबाबदारी घेऊन ते करून दाखवण्यासाठी लढणार। खरं तर या ठिकाणी पाहिलं की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढणार असल्याचं प्रकाश आवाडे यांनी सांगितलेलं आहे। जावेद तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।